राज्यातील 10 महापालिकांमध्ये महापौर पदाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यातच 6 महापालिकांमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। अमरावती, अकोला, चंद्रपूर, सांगली, भिवंडी, मालेगावात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे या महापालिकांमध्ये कोणाचा महापौर होणार अशी चर्चा रंगली। राजकीय पक्षांना महापौर पदासाठी आणखी 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे। महापौर पदाचे आरक्षण सोडत अजून प्रलंबित असल्यानं वाट पाहण्याशिवाय पर्याय नाहीये। येत्या 3-4 दिवसात नगरविकास विभाग महापौर पदासाठीचे आरक्षण सोडत काढली जाईल। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना येत्या एप्रिलपासून खातेधारकांना पीएफचे पैसे यूपीआयमधून काढण्याचा पर्याय उपलब्ध करून देणार आहेत। यूपीआयद्वारे 5 लाखांपर्यंत पीएफ काढता येणार आहे। तर एप्रिलपासून ईपीएफओ हा नवा पर्याय उपलब्ध करून देणार आहे। पक्षाविरोधात खुलेआम भूमिका घेतल्याचा आरोप करत माजी खासदार नवनीत राणा यांचं भाजपातून तात्काळ निलंबन करण्यात यावं अशी जोरदार मागणी अमरावतीत भाजपच्या अधिष्ठान कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली। त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ऑस्कर विजेता सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए.आर. रहमान यांनी अनेकदा धार्मिक विधानं केली। आता पुन्हा एकदा ए.आर. रहमान चर्चेत आलेत। गेल्या 8 वर्षात बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याचं रहमान यांनी म्हटलंय। यामागे जातीय किंवा धार्मिक कारणं असू शकतात अशी शंका त्यांनी व्यक्त केली। मंत्री संजय शिरसाट यांची मुलगी आणि नवनिर्वाचित नगरसेविका हर्षदा शिरसाट अडचणीत सापडल्यात। विजयी मिरवणुकीत तलवार नाचवल्यानं त्या अडचणीत आलेल्या आहेत। तलवार फिरवतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होताच रायगड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांना मित्रपक्ष शिवसेनेनं मोठा दणका आलेला आहे। चित्रा पाटील यांच्या कट्टर समर्थक असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीला रोहित पवारांनी देखील उपस्थिती लावली। लातूरमधील एका हॉटेलमध्ये ग्राहकानं मागवलेल्या बिर्याणीत झुरळ आढळल्या। ग्राहकांनी याची तक्रार हॉटेल चालकाकडे केली, मात्र हॉटेल चालकानं उलटसुलट उत्तर दिल्याचा आरोप ग्राहकानं केला। अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या हॉटेल चालकावर कारवाई केली अशी मागणी ग्राहकांनी केली। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा 49 नवे चेहरे नगरसेवक म्हणून निवडून आले। यामध्ये सर्वाधिक 34 महिला नगरसेवकांचा समावेश आहे। तर पहिल्यांदा निवडून आलेल्यांमध्ये भाजपचे 26, काँग्रेसचे 12, राष्ट्रवादीचे 8, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 2 आणि शिवसेनेच्या 1 नगरसेवकाचा समावेश आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आमदार शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला ढोरे विजयी झाल्यात। पण त्यांनी मत मागताना केवळ त्यांच्या पुरतंच मत मागत त्यांच्या पॅनलमध्ये इतरांसाठी मत मागितलं नसल्याची चर्चा आहे। राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंनी पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली। पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन सदानंद दातेंनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। पोलीस आयुक्तालय हद्दीतील कायदा सुव्यवस्था याचा आढावा त्यांनी घेतलेला आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएमनं पहिल्यांदाच गुलमंडीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। सुमित जमधडे, तरन्नुम अकील, नूरजहान इक्बाल, मोहम्मद जोहेब यांना एमआयएमनं निवडणुकीच्या रिंगणात आणलं होतं। जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी सांगलीच्या स्वाभिमानी स्वराज्य सेनेनं निवडणूक आयोगाकडे केली आहे। निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या मतदानाच्या दिवशी कर्नाटकच्या चिंचोलीमधील मायक्का देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे। त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत पती-पत्नीच्या जोडीला मतदारांनी नाकारले। यंदा 3 प्रभागातून पती-पत्नी रिंगणात होते, मात्र या 3ही जोड्यांच्या निवडणुकीत पराभव झाला। पुण्यातील मतदारांनी नोटाला पसंती दिली। 2,26,000 अधिक मतदारांनी उमेदवारांऐवजी नोटाला पसंती दिली। निवडणूक आयोगानं दिलेल्या नोटा सुविधेचा वापर प्रत्येक निवडणुकीत वाढत असून ही राजकीय पक्षासाठी धोक्याची शक्यता आहे। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले 101 नगरसेवक पहिल्यांदा सभागृहात पोहोचलेत। यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 75 नगरसेवकांचा समावेश आहे, तर तरुण नगरसेवकांचा यामध्ये सर्वाधिक समावेश आहे। त्यामुळे नवनेतृत्वाकडे पुण्याचा कारभार असणार आहे। छत्रपती संभाजीनगरात निवडणूक प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। तब्बल 155 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत प्रशासनानं या सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत। या कारवाईमुळे जिल्ह्यात आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निकालात वंचित बहुजन आघाडीनं आपली ताकद दाखवून दिली। या विजयानंतर वंचितचे जिल्हा निरीक्षक यांनी काँग्रेस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। काँग्रेस खासदार कल्याण काळेंच्या अहंकारामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या हातातून गेली असं खळबळजनक विधान त्यांनी केलेलं आहे। महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची निवडणूक संपन्न झाली। यावेळी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली।
निमिष गेडाम भंडाऱ्याचे नवे जिल्हाध्यक्ष आहेत. संघटनेचा कारभार निष्पक्षपणे पार पाडण्याचा शब्द नव्या अध्यक्षांनी दिला. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे, तर थंडीचा जोर ओसरला आहे. शहर आणि परिसरात रात्री आणि पहाटेच्या वेळी हवेत गारवा जाणवत असून दुपारी उन्हाचा पारा अधिक तीव्र होतोय. त्यामुळे काही भागात दमट वातावरणाची अनुभूती नागरिकांना येते. नाशिकच्या रामकुंडावर स्नान करण्यासाठी उत्तर भारतीय भाविकांची मोठी गर्दी झाली. मौनी अमावस्येनिमित्त रामकुंडावर भाविकांची स्नानासाठी गर्दी झाली. आजच्या दिवशी गोदावरी स्नान करणं, अन्नदान करणं याला धार्मिक महत्त्व असल्यानं भाविकांची रामकुंड परिसरात मोठी गर्दी होती. पुण्याच्या आंबेगावातील लाखन गावात साठवाजी बाबा यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. या शर्यतीदरम्यान एका महिन्याच्या वासरानं बैलगाडा शर्यतीचा घाट गाजवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या छोट्या वासरानं वाऱ्याच्या वेगानं धावत बैलगाडा घाटात आपली बारी गाजवली. वाशिम जिल्हा परिषद क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. तर जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी क्रीडा स्पर्धांसोबतच रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाला विशेष रंगत आली. वाशिममध्ये तंबाखू आणि विविध व्यसनांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशानं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं. या वॉकेथॉनची सुरुवात सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातून झाली. यावेळी सहभागी महिलांनी व्यसनमुक्तीची शपथ घेत तंबाखूमुक्त समाजाचा संदेश दिला. चंद्रपुरातील सूर्यवंश साहित्य आणि सांस्कृतिक मंच संस्थेच्या वतीनं मराठी भाषेत प्रकाशित साहित्य कृतींना राज्यस्तरीय सूर्यवंश साहित्य पुरस्कार देण्यात आला. कथा, कविता, कादंबरी, ललित, स्वकथन आणि बालसाहित्यासाठी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. साताराच्या कराड तालुक्यात कृष्णा कॅनलला सैदापूर हद्दीत अचानक भगदाड पडलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला वाहून गेलं. दरम्यान ओढ्याला वाढलेलं पाणी उसाच्या शेतात घुसल्यानं काही प्रमाणात नुकसान झालं. नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सिन्नर मार्गे सुरू करावा या मागणीसाठी सिन्नरकर आक्रमक झाले. तर रेल्वे मार्ग हा सिन्नर, संगमनेर आणि नारायणगाव मार्गच जावा या मागणीसाठी सिन्नर तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष करू नये यासाठी हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. नाशिकच्या अंबड परिसरातून 2 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. धुळ्यातील शिरपुरात एटीएम चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांना अटक करण्यात आली. शिरपूर पोलिसांनी पाठलाग करत 2 चोरट्यांना ताब्यात घेतला. संपूर्ण थरार मोबाईल कॅमेरा चित्रित झाला. जळगावच्या धरणगावात इराणी महिलेसह तिच्या 3 वर्षाच्या मुलाला बेकायदेशीरित्या आश्रय दिल्या प्रकरणात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी 3 पोलिसांनी अटक केली. तर संशयित आरोपींनी पाकिस्तानात सलमान भाई आणि सलमान खान नावाच्या व्यक्तींना संपर्क साधल्याचं उघड झालं. गोंदियामधील रामनगर परिसरात पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 2 ताब्यात घेतले. हे आरोपी छत्तीसगड दंतेवाडाचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडून बँकेचे पासबुक, चेकबुक, सिम कार्ड जप्त करण्यात आले. तर एकूण 32,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिकच्या सिन्नरमध्ये जमिनीच्या वादातून स्कूलच्या संस्थापकावर प्राणघातक हल्ला केला. संस्थापकांनी त्यांच्या पत्नीवर जमिनीच्या जुन्या वादातून त्यांच्याच वडिलांनी आणि 2 भावांनी जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्हापुरातील वडगावात स्मशानभूमीत भानामती करण्यासाठी आलेल्या दोघांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडलं. या दोघांमध्ये एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. सायबर गुन्ह्याच्या प्रमाणात घसरण झाली. सायबर गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश आलेले. 2024च्या तुलनेत यावर्षी सायबर गुन्ह्यांमध्ये 299 गुन्ह्यांची घट झाली आहे. श्रीरामपूरमध्ये अवजड ऊसांची ट्रॉली कारवर पलटी झालेली आहे. शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला. ऊस वाहतूक ट्रॅक्टरची ट्रॉली स्विफ्ट डिझायर कारवर उलटलेली आहे. जळगावात मनपा निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 आणि 3B पराभूत अपक्ष उमेदवार चैताली ठाकरेंनी रॅली काढत जनतेचे आभार मानले. त्यांचा 147 मतांनी पराभव झाला. निकालात सुरुवातीला अपक्ष उमेदवार चैताली ठाकरेंना विजयी घोषित करण्यात आलं. मात्र भाजपकडून फेरमतमोजणीत त्यांचा पराभव झाला. नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सिन्नर मार्गे सुरू करावा या मागणीसाठी सिन्नरकर आक्रमक झाले. रेल्वे मार्ग हा सिन्नर, संगमनेर आणि नारायणगाव मार्गेच जावा या मागणीसाठी सिन्नर तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. म्हाडाच्या कोकण मंडळांतर्गत विविध वसाहतीमधील गाळेधारक, भूखंडधारक यांच्याकडे भूभाडे आणि सेवा शुल्क असे 25 कोटी थकीत आहेत. हे शुल्क वसूल करण्यासाठी नियोजन करत प्रत्यक्ष वसाहतीमध्ये दाखल व्हावं आणि थकबाकी वसूल करावी असे आदेश म्हाडाच्या कोकण मंडळाचे मुख्याधिकारी यांनी दिलेले आहेत. बीडमध्ये जीएसटी विभागातील अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला. 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सचिन जाधव यांचा मृतदेह सोलापूर धुळे महामार्गावर कारमध्ये आढळला.